नमस्कार, मी जगदीश देशमुख. जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट हे गडद होत चाललेलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा साठा झपाट्यानं कमी झालाय. एकबुर्जी प्रकल्पाच्या पाण्याची काय स्थिती आहे ही बातमी. तसंच जळगावातील आसोदा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावात 20 ते 25 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे या गावातील महिला पाणी कुठून आणतायत, त्यांचा पाण्यासाठी कसा संघर्ष सुरू आहे, या दोन बातम्या आपल्याला जनता रिपोर्टरमध्ये बघायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीलाच बातमी वाशिममधून. वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट हे गडद झालेलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा साठा हा झपाट्यानं कमी झालेला आहे. प्रकल्पात 27% पाणी आहे, तर लहान तलावांनी तळ गाठलाय. वाशिम जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट गडद झालेलं आहे. तापमान वाढल्यानं बाष्पीभवनाचा वेगही वाढलाय. धरणातील पाण्याचा साठा झपाट्यानं कमी होतोय. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ 27%, तर सोनल प्रकल्पात अवघे 22% पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील 160 लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी निम्म्याहून अधिक प्रकल्पांची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. सध्या जिल्ह्यातील 80हून अधिक प्रकल्पांमध्ये फक्त 20 ते 30% पाणी उरले, तर काही छोटे तलाव हे पूर्ण कोरडे झालेत. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी. पाहूयात. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये केवळ 27% पाणीसाठा शिल्लक असून आपण जर या ठिकाणी बघितलं तर वाशिम शहराला एकबुर्जी प्रकल्पामधून पाणी पुरवठा होत असतो. मात्र या ठिकाणी जर यंदा बघितलं तर मोठ्या प्रमाणात तापमानाने जोर धरला असून या ठिकाणी जर बघितलं तर 27%च पाणीसाठा या प्रकल्पामध्ये शिल्लक आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाच्या भिंतीची उंची असेल तसेच खोलीकरण असेल अनेक दिवसापासूनची वाशिम शहरवासियांची मागणी होती. मात्र अद्यापपर्यंत लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल याकडे लक्ष घालून ही भिंतीची उंची वाढवेल का, तसेच याची एकबुर्जी प्रकल्पाची खोलीकरण करेल का, जेणेकरून येत्या काळामध्ये वाशिम शहरवासियांकरिता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा या ठिकाणी शिल्लक राहील. मात्र अद्यापही लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी या ठिकाणी कुठलीही कारवाई केली नसली तरी मात्र येत्या काळामध्ये या प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढावी तसेच खोलीकरण करण्यात यावे अशीच मागणी आता वाशिम शहरवासीय करतायत. कॅमेरा पर्सन नाझीर शेखसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम. तर एकबुर्जी प्रकल्पाची भिंतीची उंची तसंच खोलीकरण करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याकडे लोकप्रतिनिधी तसंच जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसतायत. त्यामुळे दरवर्षी शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तसंच असेगाव इथून जाणारी पैनगंगा नदी कोरडी पडली असून यावर असलेले कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडं पडलंय. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बाजूला जी गाळ साचलेला आहे हे जर खोलीकरण झालं तर कदाचित पुढे या ठिकाणी राहिलं पिकाला गुराढोरांना तरी कमीत कमी पाणी मिळेल आणि या पैनगंगेमध्ये पाणी थोडंसं शिल्लक राहिलं तर गावातील बोरची विहिरीची थोडीशी पातळी सुधारेल. म्हणून खोलीकरण करणं गरजेचं आहे. आम्ही या बंधाऱ्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिलेली आहे ग्रामपंचायतच्या मार्फत. पाटबंधारा विभागाकडे गेलं तर पाटबंधारे विभाग सांगते की जलसंपदा विभागाकडे जा. जलसंपदा विभागाकडे गेलं तर ते सांगतात आमच्याकडे नाही. मला सांगा, आम्ही जायचं तर कोणाकडे जायचं? आमचा प्रश्न आम्ही मांडायचा तर कुणाकडे मांडायचा? मायबाप सरकारला आमची एवढीच विनंती आहे, कृपया आपण या आमच्या या प्रश्नाकडे लक्ष देऊन काहीतरी नियोजन करून आम्हाला आमच्या गुराढोरांना आमच्या मुलाबाळांना पाणी मिळेल याची व्यवस्था करावी. ही आज आपण जे पाहताय पैनगंगा नदी हा पावसाळ्यामध्ये खूप भरून वाहते. इतकी वाहते की तिचं पात्राबाहेर पाणी जाते. त्यामुळं शेतीचं नुकसान होतेच. परंतु शासनाचा ढिसाळ कारभार असा म्हणावा लागेल की आमच्या इथे कोल्हापुरी बंधारा आहे. कोल्हापुरी बंधारा असून त्याची योग्य ते निगा राखली ते करत नाहीत. टायमावर गेट टाकत नाहीत. त्या गेट न टाकल्यामुळं पाणी कमी राहतं. पाणी नंतर पुढे मग आमच्या रब्बी पिकाला शेवटच्या गव्हाच्या एकदम पाण्याचा प्रश्न आमचा म्हणजे पाण्याअभावी आमचे गहू सुकू लागतात, वाळू लागतात. त्यामुळे तिथे आर्थिक नुकसान होते. पण आजची कंडिशन अशी झाली की गुराढोरांना पाणी नाही आणि नदीला पाणी नसल्यामुळं आमच्या गावामध्ये जे बोरवेल आहेत, जे विहिरी आहेत, त्या पण त्याची पाणी पातळी खूप खालवलेली आहे. त्यामुळे आम्हाला नदीमध्ये जेसीबीने गड्डा करून जनावरांकरता पाण्याचं व्यवस्था करावी लागत आहे. पण तरी पण तितकं पुरेसं पाणी मिळत नाही. त्या कारणाने काही लोकांनी आपले जे गुरुढोर आहेत ते
संबंधित पाहुण्याकडे पाठवलेलं आहे. तरी शासनाला माझी अशी विनंती आहे की आमच्या कोल्हापूर बंदराचं बॅरेजमध्ये रूपांतर करावे आणि नदीचं खोलीकरण करून जेणेकरून भविष्यात पाणी साठा वाढेल, त्याच्यामुळे आमच्या गावचा पाणी प्रश्न सुटेल. संपूर्ण जिल्हा हा एक उग्ररूप धारण करत आहे. एक आता हा महिना तर नुसता एप्रिल अर्धावट झालेला आहे. आता एक एप्रिल आणि मे महिना हा पूर्ण राहिलेला आहे. त्याच्यामुळं या उन्हाच्या पाऱ्यामध्ये पाणी भेटेल की नाही एवढं उग्ररूप धारण झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या पाण्याच्या संदर्भातली दखल घेऊन त्वरित जिल्हावासियांची पाण्याची तहान भागवावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. तर राजकीय नेत्यांचं या समस्येवर काय म्हणणं आहे ते पाहूयात. नगर परिषदेचे जे इंजिनियर आहेत त्यांना मागे प्रश्न केला होता, परंतु त्यांनी आम्हाला सांगितले होते याचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. परंतु त्या धरणाचं खोलीकरण होऊ शकत नाही, कारण धरणाची खोलीकरण जर करायचे असेल तर जी धरणाची सध्याची जी लांबी रुंदी आहे ही खूप कमी आहे आणि जे जनतेच्या सध्याच्या जे पाण्याचा जे साठा पाहिजे होता तो गेल्या 25 वर्षापासून जनता वाशिम शहरातील जनतेचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. गेल्या 25 वर्षाखाली वाशिमची शहराची लोकसंख्या ही 40 ते 45 होती, परंतु आता 1.25 लाख पर्यंत गेलेली आहे. त्या अनुषंगाने वाशिमचे जिल्हाधिकारी, वाशिमचे सीओ यांना मी मागणी केलेली आहे. या वाशिमच्या जनतेच्या पाण्याच्या प्रश्नाचा आपण लवकरात लवकर जनतेला याच्यातून सुटकारा द्यावा. वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. जिल्ह्यातील एकूण 224 संभाव्य गावे पाणी टंचाईची आहेत. त्यामध्ये एकूण 317 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. त्याचा कृती आराखडा तयार केलेला आहे. त्यापैकी 29 गावांमध्ये विहीर खोलीकरण, गाळ काढणे ही उपाययोजना आहे. तर 8 गावांमध्ये विशेष नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती प्रस्तावित केलेली आहे. अधिक माहिती देण्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पडघाण हे जोडलेले आहेत. राजकुमारजी, आपण आता उपजिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया ऐकली. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व कामं आता प्रस्तावित आहेत, लवकरात लवकर होतील. कामाला काही सुरुवात झाली आहे का गावांमध्ये? अजून तर काही सुरुवात नाही झाली कामाची. परंतु त्यांनी प्रस्तावित केलं, परंतु कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली दिसून येत नाही. काय नेमकी समस्या आहे? गावातील महिलांना किती दूरपर्यंत जाऊन पाणी आणावं लागते? पाण्याची नेमकी काय समस्या गावांमध्ये? गावाची समस्या म्हणजे ग्रामीण भागात अद्यापही पाण्याची व्यवस्था नाही. जर पाण्याची व्यवस्था शासन झाली म्हणत असेल तर महिलांच्या डोक्यावर हांडा दिसला नसता. आज महिलांना, ग्रामीण भागातल्या महिलांना 1-1.5 किलोमीटर पाण्याला जावं लागते. मेघबुर्जी आणि प्रकल्प आटलेले आहे आणि त्याशिवाय छोटे छोटे तलाव आणि पाझर तलाव देखील पूर्णतः आटलेले आहेत आणि उन्हाचा पारा फार 42-40 पर्यंत गेलेला आहे. त्यामुळं पाण्याची पातळी ही एकदम खाली गेलेली असल्यामुळं आणि ती आणखी 1-1.5 महिना राहिलेला आहे. त्यामुळं आणखीनच पाण्याची पातळी घटेल आणि पाणी समस्येसाठी आणखीन संकटाला तोंड द्यावं लागत असेल असं या ठिकाणी दिसून चित्र येते. जी, सध्या पिण्याच्या पाण्याची काय स्थिती आहे? काय करावं लागते पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या नागरिकांना? सध्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळं कमीत कमी शासनाने एकतर टँकरची व्यवस्था करायला पाहिजे किंवा काहीतरी त्यांच्या शासन दरबारी जे नियम असतात त्या नियमानुसार घरापर्यंत प्रत्येक महिलांना पाणी डोक्यावर हांडा घेऊन बाहेर जाता येणार नाही अशी काहीतरी त्यांनी व्यवस्था करायला हवी. बरं राजकुमारजी, सध्या शेतीची काय अवस्था आहे? शेतीमध्ये कुठलं पीक आहे आणि या पिकाला पाणी येतंय की नाही? सध्या शेतीमध्ये या वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक जास्त आहे, परंतु हळदीची काढणी चालू आहे. त्याच्यामुळे पाणी अगोदर गेलेलं असल्यामुळं सध्या त्या पिकाला पाण्याची गरज नसल्यामुळं हळदीचे पिकं काढणं चालू आहे. बरं, शेतावरील विहिरी आणि बोरवेलची सध्या काय अवस्था आहे? शेतावरील आणि विहिरीची पाण्याची पातळी एकदम खाली गेली आहे. किती? त्यामुळे पाण्याची बोला पाण्याची टंचाई खूप भासत आहे. शेतामध्ये सुद्धा गुराढोरांना पाणी पिण्यासाठी मिळत नाही. बरं, किती फुटावर पाणी लागते विहिरींना किंवा बोरवेलला? कमीत कमी 300-400 फूट पाणी लागते. बरं, या समस्येबाबत इथल्या गावकऱ्यांनी, तुम्ही सर्वांनीच काही पाठपुरावा केलाय प्रशासनाकडे?
या अगोदर खूप निवेदनं दिली, वेगवेगळ्या संघटनेने वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिली, समन्वयकांना निवेदन दिली, परंतु पाण्याची समस्या त्यांनी अद्याप काय त्यांच्याकडे गांभीर्याने घेतले नाही. किती वर्षापासून समस्या आहे ही कधी 10-15 वर्षापासून वाशिम जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई आहे. आज जवळच वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिमच्या जवळच 7-8 किलोमीटर एकबुर्जी प्रकल्प असून सुद्धा त्या पाण्याची मला वाटते 25 ते 30% पाणी त्या तलावामध्ये असल्यामुळं अख्ख्या वाशिम जिल्ह्याला ते पाणी पुरतही नाही. त्यामुळे ही 1-1.5 महिन्यात काय आता जर पाणी आटलं तर 1-1.5 महिन्यात आणखी पाण्याला ती समस्या कठीण होणार. बरोबर आहे. किती गावांना समस्या आहे या धरणाचं पाणी कमी असल्यामुळं? या म्हणजे कमीत कमी या एकबुर्जी प्रकल्पाच्या जवळपास 15 ते 16 गावे आहेत. त्या सर्व गावांना पाण्याची टंचाई आहे. बरं, मग या प्रकरणी तुम्ही स्थानिक आमदार, खासदार किंवा राजकीय नेत्यांकडे काही पाठपुरावा केलाय? अनेक वेळा या धरणाची उंची वाढवण्यासाठी देखील, खोली आणि उंची वाढवण्याची देखील त्यांच्याशी पाठपुरावा केला. त्यांना अनेक वेळा निवेदन दिले, प्रत्यक्ष भेटी घेतल्या, परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. काय नेमकं आश्वासन दिलं जाते राजकीय नेत्यांकडून? राजकीय नेतृत्व हे करू आम्ही, बस एवढ्याच्या बिलकुल करू, पाण्याची टंचाई निघून जाईल, याच्याशिवाय दुसरं काही आश्वासन देत नाही. बरं, मग तुम्ही त्यानंतर प्रशासनासोबत सुद्धा संवाद साधलेला आहे, पाठपुरावा केलेला आहे. प्रशासनाने यावर काय नेमकं उत्तर दिलंय? प्रशासना फक्त ते सांगतात आम्ही वर कळू, आम्हाला तिकडून जे नियोजित ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस आम्ही ज्या तिकडून आदेश आल्याच्या नंतर आम्ही तुमच्या समस्या सोडू असं आम्हाला सांगण्यात येतं प्रशासनाकडून. या प्रकरणी गावकऱ्यांनी काही आंदोलन, उठाव असं काही केलंय? बऱ्याच वेळ या साठी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घागर मोर्चे सुद्धा नेलेले आहेत. बरं, आंदोलन देखील, आमरण उपोषण केलेले आहे, ठिय्या आंदोलन देखील केले आहेत, परंतु कोणताही फायदा झालेला नाही. बरं, ठीक आहे. राजकुमारजी, खूप खूप धन्यवाद. आणि जय महाराष्ट्र सुद्धा तुमची समस्या सुटेपर्यंत तुमच्या पाठीशी उभी राहील. आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, नमस्कार. यासोबतच जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.